मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती जागा लढायच्या याच्या संदर्भात शिवसेनेकडून वेगवेगळ्या प्रकारचे आकडे दिले जात आहेत। ताज्या माहितीनुसार शिवसेना 112 जागा लढण्यावर ठाम आहे। जागा वाटपाच्या बाबत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शीर्षस्थ नेत्यांची राज्यस्तरावरच्या शीर्षस्थ नेत्यांची एक बैठक होईल। मराठी बहुल भागामध्ये जास्त जागा लढायला मिळाव्यात अशी इच्छा शिवसेनेची आहे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेले आहेत। शुभम, 112 जागांपर्यंत आता शिवसेना घसरलेली आहे। 125 चा आग्रह होता। अशाच पद्धतीने जर स्वतःच्या जागांना कमी करत गेले तर शेवटी 60-70 जागा लढायला मिळाल्या तरी खूप म्हणून मुंबईत राहतील आणि लढतील का? अर्थातच प्रसाद सर, 125 वरचा आकडा आता 112 वर आलेला आहे, पण त्यावर मात्र शिवसेना ठाम आहे। आता 112 पेक्षा कमी नाही असा कुठेतरी त्यांनी आग्रह जो आहे तो काल मुख्यमंत्र्यांपुढे ठेवलेला आहे। स्वतः उपमुख्यमंत्री हे देखील त्या बैठकीसाठी उपस्थित होते। येणारा काळात नेमकं काय होणार हे तर दिसेलच, पण मात्र आज 112 जागांवर ठाम असल्याचं दिसून येत आहे। आणि चर्चेमध्ये असं काही घडलेलं आहे की मागच्या निवडणुकीत जेवढ्या शिवसेनेच्या जागा निवडून आल्या होत्या तेवढ्याच तुम्हाला देऊ, अर्थातच 95 ते 100 जागा देऊ असा काहीसा कल जो आहे तो महायुतीमधनं येताना दिसून येत आहे। जी शुभम, एक पुढचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे, मागच्या वेळेला जी संयुक्त म्हणजे एकत्र शिवसेना होती तिने धनुष्यबाणावर मुंबईमध्ये 84 जागा जिंकल्या होत्या। आता तुम्ही म्हणताय 112 जागा हव्यातच असा आग्रह एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांकडे धरतायत, नाही दिल्या तेवढ्या जागा, काय करणार आहेत एकनाथ शिंदे मुंबईत? अर्थातच महायुती म्हणून जेव्हा सामोरं जायचं ठरलेलं आहे त्यामुळे कोणताही पर्याय नसल्या कारणाने जेवढ्या मिळतील त्यावर कुठेतरी एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष हा विश्वास ठेवून पुढे जाऊ शकतो। पण कुठेतरी येणारे जे निवडून आल्यानंतर जेव्हा महायुतीचा भगवा पडकेल त्यावेळेस कुठेतरी पुन्हा एकदा निगोशिएशन तसेच दिसून येतील, महापौरपदी उपमहापौरपदी आणि इतकंच नव्हे तर बाकी पॅनलसाठी देखील। अच्छा शुभम, म्हणजे आपल्याला विश्वास आहे की महायुतीचा भगवाच फडकणार आहे? अर्थातच शुभम, एक आणखी प्रश्न पटकन आपल्याला असा विचारतो की जर समजा 112 जागा नाही मिळाल्या आणि मिळेल तेवढ्या लढायच्या असं ठरवलं तर 60 ते 70 जागांमध्ये समाधान मानू शकतात का एकनाथ शिंदे मुंबईमध्ये? अर्थातच महायुतीमधला असा प्रस्ताव देण्यात येत आहे 95 ते 100चा। त्यामुळे त्याहून समजा आकडा कमी होताना दिसून येत असेल तर तो तेव्हाच असता जर राष्ट्रवादी सोबत असती, पण राष्ट्रवादी देखील स्वबळावर कुठेतरी निवडणुका समोर जाताना दिसून येणार आहेत। त्यामुळे भारतीय जनता पक्ष देखील एक सीमा जी आहे ती त्यांनी ठेवली आहे की किती जागा आपण लढाव्यात आणि मित्र पक्षांना किती जागा। धन्यवाद शुभम, या सगळ्या तपशिलाच्यासाठी। पुढच्या बातमीकडे वळूयात।